थिएटरमध्ये म्हणजे रंगमंचावरती लाईट हे आपल्या डोक्याच्या वरनं दिले जातात किंवा वरच्या बॅटनवरनं दिले जातात. आता हे असं का? थिएटरमध्ये म्हणजे रंगमंचावरती लाईट हे आपल्या डोक्याच्या वरनं दिले जातात किंवा वरच्या बॅटनवरनं दिले जातात. आता हे असं का? एकतर फुट लाईट किंवा विंगेमधनं स्टँड लाईट सुद्धा वापरता येतात, पण बहुतांश लाईट किंवा जास्ती करून लाईट हे वरनं दिले जातात. याचं एकमेव कारण म्हणजे नाटक किंवा आपण जी डेफिनेशन नाटकाची म्हणतो सत्याचा आभास, की आपण स्टेजवर काम करताना जे खरं नाहीये ते खरं आहे असा भास निर्माण करतो आपण जो अभिनय करतो. तर त्यामुळे या डेफिनेशन मध्येच याचं उत्तर लपलंय. आपल्याला मिळणारा म्हणजे पृथ्वीवरती मिळणारा जो लाईट सोर्स आहे तो सूर्य आहे, आणि सूर्य आपल्याला सूर्यप्रकाश जो मिळतो तो ऑब्व्हियसली वरनं मिळतो. त्यामुळे स्टेजवरती आपण सगळे रिअलिस्टिक दिसावे किंवा वास्तववादी आपले चेहरे दिसावे, शॅडो विचित्र पडू नयेत, आपण रिअल दिसावं म्हणून स्टेजवरचा लाईट हा वरनं दिला जातो. सूर्य उगवताना किंवा सूर्य मावळताना ही वेळ वेगळी असते, त्याची प्रकाश योजना वेगळी असते, त्याचा रंग वेगळा असतो. त्यामुळे तेव्हाचा जर सीन असेल तर त्यावेळी विंगेमधनं स्टँड लाईट असतील किंवा वेगवेगळ्या पद्धतीने इफेक्ट देऊन लाईट दिले जातात किंवा प्रकाश योजना केली जाते. तसंच जर एखादं नॉन रिअल कॅरेक्टर दाखवायचं आहे, नाटकामध्ये एखादं भूत आहे किंवा एखादं कॅरेक्टर आहे की जे वास्तववादी नाही आहे, ते कॅरेक्टर दाखवण्यासाठी प्रकाश योजना ही खालून म्हणजे फुटलाईट वापरले जातात, जेणेकरून चेहऱ्यावरती शॅडो येईल किंवा ती शॅडो खूप वेगळ्या पद्धतीने पडेल आणि जे नॉन रिअल दिसेल किंवा जे रिअल दिसणार नाही, जे वास्तव दिसणार नाही, यासाठीच स्टेजवरती प्रकाश योजना ही वर्ण केली जाते.